एमपीएससीच्या अन्न व औषध प्रशासनाची औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द। परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस, लवकरच फेरपरीक्षा होणार। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याची सरकारची घोषणा। मात्र इतर मागण्यांवरती आंदोलक ठाम। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळणार। पुढील 2 ते 3 दिवसात जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंची सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती। मुंबईचे प्रश्न विचारण्यात सत्ताधारी आमदार प्रचंड निष्क्रिय। सर्वाधिक प्रश्न विचारणारे टॉपचे 3 आमदार काँग्रेसचे। 4थ्या 5व्या नंबरवर ठाकरे गटाचे आमदार। प्रजा फाउंडेशनकडून 36 आमदारांचं प्रगती पुस्तक जाहीर। जिल्हा विकास निधीवर आता 70% नियंत्रण आमदारांचं, तर विकास निधीवर पालकमंत्र्यांचं 30%च नियंत्रण राहणार। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय। अनेक वर्षांपासून विशिष्ट पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांना मूळ विभागात जावं लागणार। एबीपी माझाच्या बातमीनंतर शासन निर्णय जारी। कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 10 सप्टेंबरची मुदत, नाहीतर वेतन रोखणार। आदित्य ठाकरे आज रायगड आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची पाहणी करणार। लोटे एमआयडीसीतल्या समस्याही जाणून घेणार। गणेशोत्सवाच्या निमित्तानं 5 दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी द्यावी। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी। सुट्टीत कोणतीही परीक्षा न घेण्यासाठी पत्र। ईद ए मिलादच्या निमित्तानं नमाज अदा, संध्याकाळी मिरवणुका निघणार। इस्लामिक संस्कृती आणि पैगंबरांच्या जीवनाशी संबंधित विविध देखावे साकारण्यात आले। मोहन भागवतांचा न्यूयॉर्कमध्ये होणारा कार्यक्रम रोखण्याचा अधिकार नाही। न्यूयॉर्कचे महापौर झोरान ममदानी यांचं वक्तव्य। कार्यक्रमाला पाठिंबा नसल्याचीही प्रतिक्रिया।